आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात हेअरफॉल का वाढतो त्यावरील कारणे आणि उपाय. नमस्कार. पावसाळा सुरू झाला की अनेक जणांची एक तक्रार असते. केस धुताना हातात खूप केस येतात, कंगवा करताना केस गळतात आणि केस पूर्वीपेक्षा पातळ वाटत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, पावसाळ्यात केस गळती वाढण्यामागे काही विशिष्ट कारणे असू शकतात आणि फक्त तेल लावणे किंवा शॅम्पू बदलणे हा त्यावर नेहमीच उपाय नसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात केस का गळतात, कोणत्या चुका आपण करतो आणि केस गळती कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. सर्वात आधी समजून घेऊया की पावसाळ्यात केस गळती वाढण्याचे कारण काय. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी वाढते. त्यामुळे टाळूवर घाम आणि तेलकटपणा जास्त जाणवू शकतो. केस सतत ओलसर राहिल्यामुळे टाळूवर कोंडा, खाज आणि काही प्रकारचे स्काल्प प्रॉब्लेम्स वाढू शकतात. दुसरे कारण म्हणजे पावसात भिजलेले केस तसेच ठेवणे. पावसात भिजल्यानंतर आपण अनेकदा केस तसेच वाळू देतो किंवा ओले केस बांधून ठेवतो. त्यामुळे टाळू बराच वेळ ओलसर राहतो आणि त्यामुळे कोंडा किंवा खाज वाढण्याची शक्यता असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोंडा. जर पावसाळ्यात तुमच्या टाळूवर खूप कोंडा, खाज किंवा पांढरे फ्लेक्स दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार खाजवल्यामुळे स्काल्प इरिटेड होऊ शकते आणि केस गळती अधिक जाणवू शकते. चौथे कारण म्हणजे आहार. केसांची वाढ चांगली होण्यासाठी शरीराला पुरेसे प्रोटीन, आयर्न, झिंक आणि इतर पोषक घटक आवश्यक असतात. जर तुमच्या आहारात प्रोटीन कमी असेल तर किंवा सतत डाएटिंग करत असाल किंवा आयर्न आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक घटकाची कमतरता असेल तर केस गळती वाढू शकते. म्हणून फक्त बाहेरून तेल लावण्यापेक्षा आतून शरीराला योग्य पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची. त्यावर पहिला उपाय म्हणजे केस ओले राहू देऊ नका. पावसात केस भिजले तर शक्य असल्यास स्वच्छ पाण्याने केस आणि टाळू धुवा आणि नंतर हलक्या हाताने ते कोरडे करा. पण केस सुकवताना खूप गरम हेअर ड्रायर वापरणे टाळा. दुसरं, टाळू स्वच्छ ठेवा. तुमच्या स्काल्प टाईपनुसार योग्य शॅम्पू वापरा. खूप घाम येत असेल किंवा स्काल्प ऑइली असेल तर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. तिसरे म्हणजे ओले केस घट्ट बांधू नका. ओले केस बांधल्यामुळे ते अधिक तुटू शकतात. त्यामुळे केस शक्यतो आधी कोरडे होऊ द्या. चौथे, केसांना सतत हीट आणि केमिकल ट्रीटमेंट देणे कमी करा. पावसाळ्यात केस आधीच फ्रीझी आणि कमजोर वाटत असतील तर वारंवार स्ट्रेटनिंग, कलरिंग आणि एक्सेसिव्ह हीट स्टायलिंग टाळणे चांगले. पाचवे म्हणजे आहाराकडे लक्ष द्या. दररोजच्या आहारात डाळी, कडधान्ये, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा आणि बिया यांचा योग्य प्रमाणात समावेश करा. आणि सर्वात महत्त्वाचे, पाणी पुरेसे प्या. आता अनेक जण विचारतात, केस गळतीसाठी कोणते तेल लावावे. तेलामुळे केसांना कंडिशनिंग मिळू शकते आणि स्काल्प मसाजमुळे आराम मिळू शकतो. फक्त तेल लावल्याने प्रत्येक प्रकारची हेअरफॉल थांबेलच असे नाही. विशेषतः जर केस खूप प्रमाणात गळत असतील, केसांची घनता कमी होत असेल किंवा टाळूवर कोंडा, लालसरपणा, खाज किंवा गोलाकार ठिकाणी केस कमी होत असतील तर कारण शोधणे महत्त्वाचे आहे. काही वेळा आयर्न डेफिशियन्सी, थायरॉईड प्रॉब्लेम्स, व्हिटॅमिन डेफिशियन्सी, हार्मोनल चेंजेस, स्ट्रेस किंवा आजारानंतरची हेअर शेडिंग यामुळेही केस गळती होऊ शकते. म्हणूनच अचानक किंवा सतत वाढणारी केस गळती असेल तर स्वतःहून वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज काही प्रमाणात केस गळणे सामान्य असू शकते. पण तुमच्या नेहमीच्या तुलनेत केस गळती अचानक वाढली असेल, केस विजिबली पातळ होत असतील किंवा नवीन केसांची वाढ कमी होत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर
पावसाळ्यात केस गळती कमी करण्यासाठी लक्षात ठेवा, टाळू स्वच्छ ठेवा, ओले केस बांधू नका. पावसाळ्यात भिजलेले केस लवकर स्वच्छ करा. योग्य आहार घ्या आणि केस गळतीचे मूळ कारण शोधा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींना नक्की शेअर करा. अशाच आयुर्वेदिक स्किन आणि हेअर केअर विषयावरील माहितीसाठी आरुष आयुर्वेदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.